श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, आज आपण श्री स्वामी चरित्र सारामृत पारायण करणार आहोत. श्री स्वामी चरित्र सारामृत पोथीच्या पारायणाने आपल्या मनातील सर्व मनोकामना, सर्व शुभ संकल्प पूर्ण होतात. अध्याय प्रथम. कथासार. श्री गणेश, श्री सरस्वती, श्री गुरु, श्री कुलदेवता तसेच श्री अक्कलकोट निवासी पूर्णदत्त अवतार यतिवर्य श्री स्वामी महाराज यांना वंदन करून ग्रंथरचयिते कैलास विष्णू बलवंत थोरात यांनी श्री स्वामी चरित्र सारामृत या नित्य पठणोपयोगी पोथीच्या लेखनाला प्रारंभ केला आहे. सर्वप्रथम आरंभ देवता व श्री गुरु यांना वंदन करून जगतचालक, विश्वनियंता श्री विष्णुदेव यांची स्तुती ग्रंथकार्याने विविध गुणविशेषांनी केलेली आहे. श्री विष्णुदेवांचे सगुण रूप वर्णन, त्यांची आयुधे आणि वहन यांची महती वर्णन करून पुढे ज्यांची महती वर्णन करण्यास वेदही असमर्थ ठरले त्या महाविष्णू अवतारापाशी श्री स्वामी चरित्र सारामृत निर्विघ्नपणे लिहून पूर्ण हो असे आर्जवही करण्यात आलेले आहे. त्यानंतर ब्रह्मकुमारी शारदा, गुरुवर्य, माता पिता यांना ग्रंथकर्त्याने वंदन केले असून त्रिगुणात्मक त्रयमूर्ती अशा श्री दत्तात्रयाचे स्मरण करताना कलियुगामध्ये क्षीण होत गेलेली धर्मवासना पुन्हा मूळ पदावर आणण्यासाठी अवतरलेल्या अत्रिपुत्र श्री दत्तात्रयांची महती कथन करून ग्रंथकार्याने पुढे कवी व्यास, वाल्मिकी, कालिदास, वामन, श्रीधर आणि तुकारामादी संत कवी तसेच पथक कवींनाही आदरभावाने वंदन केले आहे. आपल्यापाशी ग्रंथनिर्मिती करण्याचे सामर्थ्य नाही याची कबुली देताना ग्रंथकार पुढे असेही सांगतात की समस्त देवदेवता, साधू सज्जन, सत्पुरुष आणि कविश्रेष्ठांनी आशीर्वादी रूपी बळ पुरवले तर माझ्या हातून श्री स्वामी चरित्र सारामृताचे लेखन निर्विघ्नपणे आणि विनायास होईल. आणि येथेच या पहिल्या अध्यायाची समाप्ती होते. अध्याय दुसरा. कथासार. जे मनात अपेक्षा धरून सद्गुरूची भक्ती करतात त्यांचे मनोरथ पूर्ण होतात आणि जे मनात कसलीही अपेक्षा न धरता निष्काम भावनेने सद्गुरू भक्तीत रमतात त्यांना मोक्ष अर्थात कैवल्य पदाची प्राप्ती होते. श्री गुरुचरित्रामध्ये श्री दत्तात्रयांचे द्वितीय अवतार श्री नरसिंह सरस्वती कर्दळी वनात गुप्त झाल्याची कथा आहे. हेच पुढे लोक उद्धार करण्यासाठी श्री स्वामी समर्थ यांच्या रूपाने अक्कलकोटी स्थिर झाले अशी धारणा आहे. मात्र एका भक्ताने श्री स्वामींची जन्मपत्रिका बनवून त्यांच्या अवताराविषयी निराळे भाष्य केले आहे. याविषयीचे तर्कवितर्क काहीही असो, मात्र श्री स्वामी हे सर्वसामान्य जनांच्या उद्धारासाठी मानवदेह धारण करून अक्कलकोट येथे अवतरले हेच सत्य आहे. याविषयीचा एक प्रसंग असा घडला की राचप्पा मोदी या भक्ताच्या घरी श्री स्वामी बसले असताना कुणी कलकत्ताचा साहेब दर्शनाच्या हेतूने त्यांच्यापाशी गेला आणि आपण कोठून आला असे स्वामींना कुतूहलपूर्वक विचारू लागला. त्यावर श्री स्वामींनी हसून त्याला सांगितले, आम्ही प्रथम कर्दळी वनातून निघालो आणि त्यानंतर कलकत्ता, हरिद्वार, केदारेश्वर आणि गोदा तीरावरील अनेक तीर्थे पाहत हैदराबाद, मंगलवेढा, पंढरपूर, बेगमपूर, माहोळ, सोलापूर करीत अक्कलकोटास आलो. मंगलवेढा येथे श्री स्वामींनी 12 वर्षे वास्तव्य केले. तेथे अरण्यात राहणाऱ्या श्री स्वामींचे रूप मंगलवेढ्याच्या अजाण भक्तांनी जाणले नाही. मात्र दिगंबर वृत्तीने राहणाऱ्या या वेड्याबुवाचे खरे स्वरूप त्या ग्रामस्थांना उगमेपर्यंत श्री स्वामी मंगलवेढा येथून पुढे पंढरपूरच्या दिशेने कायमचे निघून गेले. अध्याय तिसरा. कथासार. मागील अध्यायामध्ये कलकत्त्याहून आलेल्या भक्ताला श्री स्वामींनी स्वतःविषयी सांगितले. माहिती तसेच त्यांच्या मंगलवेढ्यातील वास्तव्याचे वृत्त आले. आता या अध्यायामध्ये श्री स्वामींच्या अक्कलकोट गमनाविषयीचा वृत्तांत दिलेला आहे. मंगलवेढ्याहून पंढरपूर, बेगमपूर, मोहोळ मार्गे श्री स्वामी सोलापुरात दाखल झाले. तेथे भक्त चिंतपंत टोळ यांच्या समवेत श्री स्वामी अक्कलकोट येथे जाण्यास निघाले. मात्र काही कामानिमित्त टोळ यांना अर्ध्या वाटेतच माघारी परतावे लागल्यामुळे श्री स्वामी एकटेच अक्कलकोटच्या दिशेने रवाना झाले. अक्कलकोट येथे येता क्षणी त्यांनी सर्वप्रथम एका थट्टेखोर अविद्याला चमत्कार दाखवला
आणि पुढे चोळप्पा यांच्याकडे आपला मुक्काम ठेवला. केवळ पूर्व पुण्याईच्या योगामुळे चोळप्पाच्या घरी श्री स्वामीरूपी कृपाधन चालत आले. कोणत्याही प्रकारचे योगतत्व नसूनही केवळ भक्तिबळाने सामर्थ्य बाळगणाऱ्या चोळप्पावर श्री स्वामींची अपार माया आणि कृपा केली. त्यांच्या घरात वास्तव्य करणाऱ्या श्री स्वामींची कीर्ती जेव्हा अक्कलकोटच्या राजेसाहेबांच्या कानी पोहोचली तेव्हा त्यांचे दर्शन कसे घडेल या उत्सुकतेमध्ये ते असताना श्री स्वामी राजवाड्यात अवतीर्ण झाले. साक्षात श्री स्वामीरायांना समोर उभे पाहून राजसभेतील समस्त जन चकित झाले. राजासाहेब सिंहासनावरून खाली उतरले आणि धावून जाऊन श्री स्वामी चरणांना मिठी घालते झाले. भक्तांसाठी सगुण साकार झालेल्या निराकार निर्गुण श्री स्वामींच्या चरण पादुका मस्तकावर धरून श्री विष्णूही ब्रह्म आनंदात मग्न होत. तेथे राजाचे कौतुक ते काय. अध्याय 4 कथासार. श्री स्वामी नामाचे श्रवण करणे तसेच त्यांचे पूजन करणे आणि त्यांच्या भजन कीर्तनात मग्न होणे इतकेच श्रेष्ठ कार्य करणाऱ्याला अन्य धर्मकार्ये तीर्थाटन योग अभ्यास होम हवन असे काही करण्याची गरज नाही. केवळ स्वामी नाम सतत घेत राहिल्याने चारही पुरुषार्थ साध्य होतात आणि जन्ममृत्यूच्या खेपा चुकतात. मागील अध्यायात श्री स्वामींनी अक्कलकोटच्या राजेसाहेबांना साक्षात दर्शन दिले आणि ते चोळप्पाच्या घरी परतले. चोळप्पा जरी निर्धन गरीब असला तरी त्याला श्री स्वामीच्या सहवासाने अक्षयधन प्राप्त झाले होते. श्री स्वामींनी या सानिध्यादरम्यान चोळप्पा व त्याच्या कुटुंबियाची हर तऱ्हेने परीक्षा घेतली. मात्र ते सर्व श्री स्वामींच्या कसोटीत पूर्ण उतरले आणि श्री स्वामी कृपा प्राप्त करते झाले. येथे श्री स्वामींची प्रसिद्धी सर्वत्र सर्वदूर पसरली. लांब लांबून भक्तगण अक्कलकोटास येऊ लागले. अनेकांच्या मनोकामना पूर्ण होऊ लागल्या. श्री स्वामीचरणी येणाऱ्या भक्तांचे प्रमाण दिवसांगणित वाढू लागले. मात्र त्यात काही कुटील निंदकही होते. असेच एकदा 2 संन्यासी स्वामींची परीक्षा घेण्यासाठी अक्कलकोटास आले. स्वामींनी त्यांचा कुटील हेतू ओळखला. त्या दिवशी श्री स्वामी ज्या भक्ताच्या घरी होते तेथे अनेक दर्शनार्थी फळफणावळ घेऊन आले. मात्र श्री स्वामींनी आलेला प्रसाद त्या संन्यासांसमोर ठेवला. परंतु श्री स्वामी स्वतः उपाशी असल्याने ते संन्यासी देखील काही खाऊ शकले नाही. अशातच पूर्ण दिवस सरला. त्यावरून श्री स्वामी हे ढोंगी साधू नाहीत याची खात्री पटल्यामुळे ते संन्यासी क्षमायाचना करते झाले. अध्याय 4 समाप्त.